योगेशजी वारगडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे आणि महेंद्र सर इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम महेंद्र सर, आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुंडासकर सामना 3 षटकांचा आहे. आपण त्वरित येतो मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नीरज आपण गुणलेखका चला आपण दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू पुंडा संघाचे अतिरिक्त खेळाडू पोहोचलेत. टीम कोणी संघ आपला अतिरिक्त खेळाडू अजूनही पोहोचला नाहीये. दुसऱ्या या इनिंगचा पहिल्या चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपला एक खेळाडू इथे असणं इथून मात्र अनिवार्य आहे. या अन्यथा असोसिएशनच्या नियमानुसार इथून मात्र पॅनलाइज केलं जाईल. ऐन मुमेंटला एक चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे मात्र षटकार ठोकून सध्या तरी इथे मात्र पुंडा संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 हात करत असताना टीम कोणी संघाच्या विपक्षात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. चला गेम स्पीडअप करा. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. परेश महाजन सर, आपल्याला असं वाटत असेल की सामना इथून मात्र उशिरा होतोय तर एक फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पोचवा. सेकंड टायमिंग वॉर्निंग आमच्यापर्यंत फक्त एक हात दर्शवा. इथून डायरेक्ट आता मात्र पेनल्टी अनाऊन्स केली जाईल. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते. त्या अनुषंगानं इथून मात्र अंधार लवकर होतो. विनंती असेल की आपण प्लीज थोडंसं घाई करा. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता मुकुलला इथून मात्र आमंत्रित केले गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय दक्षता आणि गुणाल म्युझिकल क्रिकेटर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होते षटकातील. हो हो हो, पहिलाच बॉल दक्षतला इथे मात्र थांबा दर्शवणारा चेंडू आपण पाहताय. फसवणारा चेंडू वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला आहे चेंडू. या चेंडूचा विचार केला तर टप्पा आणि वेगावर प्रॉपरली नियंत्रण मुकुलचं या चेंडूवर सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सगळ्या षटकातील पुढचा बॉल अपील एक आक्रोश इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी स्फूर्ती देण्याचं काम जे कॉलिंग असतं ते देण्याचं काम इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात आपण पाहत आहे. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचाही बॉल. क्या बात आहे. ज्या खेळाडूला एक मोठ्या मोठ्या फटक्यांना पसंती देण्याकरिता ओळखलं जातं म्युझिकल क्रिकेट दक्षतला आता मात्र म्युझिकल क्रिकेटर दक्षतला आता मात्र थांबवलं जातं. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस थोडासा कस भरून काढण्याचा प्रयत्न दक्षतकडून होताना शेड्यूला ड्राईव्ह दिले गेलं. शेड्यू निघून जातोय बाउंड्राईच्या पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4.
गोलंदाज सध्या तरी सज्ज होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे चौकार आल्यानंतर हो यावेळेस पहा योग्य चेंडूची ओळख इथे मात्र पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर भोईर आणि विनोदजी भोईर स्टँडला सलामी देणारा चेंडू निघून जातोय दक्षच्या बट मधून. वेट अँड वॉच षटकार 6. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल नक्कीच आपण पाहताय अंतिम चेंडूवर काय घडतं तर एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 आज ज्यांचा वाढदिवस आहे अंकित रुपेश भोईर त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं ही शुभागमन या मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम 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 आदरणीय सन्माननीय बड्डे बॉय अंकित रुपेश भोईर साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेलार नगरीच्या जेवढे खेळाडू आहेत त्यांच्या प्रत्येक खेळाडूंना आज वाढदिवसानिमित्तानं षटकारानिमित्त 500-500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी तुम्हाला लावलं होतं आणि सध्या तरी ते व्यक्तिमत्व इथे उपस्थित होतात. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक हे तुम्हाला शुभेच्छा. षटक क्रमांक पहिले इथून मात्र संपलंय. 3 षटकांचं सत्र आपण पाहताय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर आहे आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता आकाशला गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. आकाशवर जिम्मेदारीचं ओझं जे आहे ते सध्या तरी द्वितीय षटकाचं आता मात्र सध्या तरी पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश पुन्हा एकदा तयार होईल षटकात यायला. पुढचा बॉल यावेळेस आगळ्या शैलीनं फटका खेळण्याच्या नादामध्ये जेल होता होता राहिलाय. कुठेतरी मात्र दक्षच्याही मनामध्ये धडधड धडधड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल इथून मात्र अंकित होतीये. सिंगलनं धावफलक पुढे सरसावत असताना 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या पुढचा स्ट्रोक पॉकेट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं यॉर्कर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता गोलंदाजाकडून ज्यामध्ये फसला नाहीये बॅटर आणि चांगल्या पद्धतीने इथून मात्र कुणालनं फेस केले गेले या चेंडूला. निर्धाव चेंडूची उद्घोषणा डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 12. हो यावेळेला काय घडतं. यावेळेला दांडी घेऊन जाणारा चेंडू दांडी दांडी गुल करणारा चेंडू विकेटचं बदन फलंदाज बाद कुणाल तंबूच्या आश्रयाला. कृपया करून चेंडू इथून मात्र पाठवा. न्यू बॅटर हर्ष मैदानाच्या मध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहताय. धावसंख्या अजूनही 12 या अंकावर. सन्माननीय गुंदलकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी दाते सध्या त्यांना प्रेम करत आले त्या स्पर्धेवर आणि आमच्या आयोजकांवर आणि त्यांच्या प्रेमाखातर अनिकेतजी गुंदलकर साहेबांनी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला दिली आहे. तेही व्यक्तिमत्व इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
नाही शेलारचं हे आपण सध्या तरी आयोजन नियोजन पाहताय आणि जेव्हाही आम्ही शेलार नगरीमध्ये पोहोचतो शेलारचे असंख्य जेवढेही ग्रामस्थ असतील आमच्यावर एक चांगल्या पद्धतीनं प्रेम करताना आम्हाला पाहायला मिळतात एक चांगला आदर सन्मान त्याच्यानंतर पाहुणचार आम्ही ज्याचा जरूर उल्लेख करू तोही पाहायला मिळतोय अंपायर बाल बाल बच गए आणि चेंडू निघून जातोय बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. चौकार पाहायला मिळाला ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती असं वाटलं की धावा रोखल्या जातील पण नाही आहे याही वेळेला चित्र बदललं गेलं स्ट्रोक चांगला आहे आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चौकार 4. इथे मात्र हे गाणं सूट होतं कोणाला तर निश्चित रूपानं ऑन स्ट्राईक जो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हर्षला हे आपल्याला गाणं सूट होताना इथून मात्र पाहायला मिळतात लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात थांबा दर्शवला गेलाय गोलंदाजाकडून या चेंडूला कारण कदाचित पावलांमध्ये चुकी असावी चला टीम मीट स्पोर्ट्स कवर्ड आपण सुद्धा चला मीट स्पोर्ट्स कवर्ड आपण सुद्धा बी रेडी राहायचंय स्ट्रोक चांगला आहे यावेळेस आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये पोहोचायला उशीर होतोय आणि इथे मात्र खरं तर असतं विकेट हॅट्रिक पण आपल्या भाषेत चौकार हॅट्रिक कंप्लीट सलगचे 3 चेंडू आणि 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये षटक सुद्धा समत क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचतं 24-24. नक्कीच तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र सूरजला आमंत्रित केले गेले असं वाटलं रोशन येईल पण रोशन सध्या तरी थांबा दर्शवला गेलाय रोशनला आणि सूरजला आता मात्र इथून आमंत्रित केले गेले गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल पहिलाच बॉल यावेळेस हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि क्रॅश लँडिंग होता होता या हेलिकॉप्टरचं राहिलंय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये पहा किती प्रचंड वेगानं 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या 2 धावा घेण्याचा विचार जेव्हा केव्हा आपण मनामध्ये बांधाल तेव्हा पहिली धावी अति वेगानेच घेतली पाहिजे हा विचार सगळ्यात आधी मनामध्ये करा 2 धावा आपण पाहताय 2 धावेच्या बढतीने धावसंख्या 26-26 या अंकावर ॲडव्होकेट तेजस भुईर यांची फॅन्स फॉलोइंग खूप सारी आहे शेलार नगरीमध्ये आणि गुणलेखन कक्षामध्ये आल्यानंतर ती इथून मात्र आम्हालाही जाणवती धावसंख्या 26-26. स्ट्रोक चांगला आहे यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देव चेंडू चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. सध्या तरी इथून मात्र
सूट होईल. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सगळ्या. पुढचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाणारा हा चेंडू. सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे किती धावा मिळतील. तर या चेंडूवर धाव मिळेल फक्त आणि फक्त. एकंदरीत जर का आपण बघितलं तर एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 33 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतं. 3 षटकांचा विचार करता एक चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र उभा राहताना पाहायला मिळतोय ॲडव्होकेट तेजसजी. गोलंदाज सय्या झेलला आहे तिथे मात्र संधी ऐन मुवमेंटला थोडस तिथे मात्र नक्कीच थोडेस आमचे जे अतिरिक्त खेळाडू आहेत या झेलवर त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळालं. कदाचित परम मित्र असावे त्यांचे आणि ते स्वतः धरती मातेला दान झाल्यानंतर हे चित्र पाहायला मिळालं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुरेश तयार. उडसाई बॉल खेचून मारलाय चेंडूला. चेंडू चाललाय माजी क्रिकेटपट्टू संतोष भोईर स्टँडला सलामी देणारा पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. षटकार गोलंदाज सिया स्ट्रोक चांगलाय. हाही उडवला गेलाय. आता मात्र क्षेत्ररक्षकांना या चेंडू दिसे नासा झालाय. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 46 विजयाकरिता 47. 47 धावसंख्येचं आव्हान येथे मात्र समोर ठेवलं गेलंय. बघूया 47 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात आपण इथून मात्र चेंज. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे परम मित्र आणि एक चांगले समालोचक समीर ठाकरे सर. नक्कीच अंकित भोईर यांचा आज वाढदिवस सोहळा आहे आणि आपण तो इथून मात्र साजरा करतोय. चला डीजे गणा आपण सुद्धा रेडी राहायचंय. चला रेडी आहेत सगळे. चला डीजे सॉन्ग प्ले करा आणि आपण देऊयात इथून मात्र शुभेच्छा व्यक्तिमत्व करू इथून मात्र सेलिब्रेट जाऊयात आपण
चला मॅचना पण करूया तिथून आता सुरुवात. एकंदरीत बघितलं तर 47 47 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दक्षत. पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. प्रहार केला गेलाय या पहिल्या चेंडूवर आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. एक धाव सध्या तरी इथून मात्र अंकित होती एकेरी धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे एक या अंकावर. चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी टीम कोणी संघाच्या अतिशकडून तिथे क्षमस्व कुणालकडून होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय ऍक्शन मध्ये इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दक्षत पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा स्ट्रोक मध्ये ताकद पाहायला मिळाली आहे. चेंडू चाललाय कवाडकरांच्या भेटीला पाहायला मिळतोय इथून मात्र षटकार 6. ही ओढ लागली विकी म्हात्रे यांची त्यांच्या दिशेनं जाणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 7 या अंकावर. 47 आपण जर का बघितलं धावसंख्येचं आव्हान जर का पार करायचं आहे तर या पद्धतीने स्ट्रोक येणं खूप सारं गरजेचं आहे. अजूनही 40 धावसंख्येपासून दूर राहत आहेत विजयाकरिता गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल बॅक साईडला जाणार आपण पाहताय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होणार नाही आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं थोडस षटकार ठोकल्यानंतर आता मात्र जादू दर्शवली गेली गोलंदाज दक्षत कडून. विकेटचं बदल विकेट घेऊन जाणारा चेंडू फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो म्हणजे अर्थातच देवेंद्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. आज प्रमोद शिंगे आहेत की नाही या संघामध्ये सध्या तरी दिसले नाही आहेत आणि प्रमोद शिंगे आहेत आपण त्यांना पाहू शकताय. चला टीम कोणी आपण थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. फलंदाज आपण सुद्धा लवकर पोहोचा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल स्ट्रोक खूप सारा चांगला आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. चांगला चेंडू क्षमस्व इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावफैकी डॉट बॉल चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. दक्षत षटकातील अंतिम चेंडू स्ट्रोक खूप सारा चांगला आपण पाहताय. प्रयत्न तर इथे मात्र जारी केले जातील पण वेग इतका प्रचंड होता की तिथे मात्र पोहोचला गेला खेळाडू आणि त्याच्यानंतर खेळाडू क्रिकेट खेळतोय की फुटबॉल असं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलाय क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावर धावफलक.
थँक्यू. 12 चेंडू आणि विजयाकरिता 38 38 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. तेजस आमच्यापर्यंत माहिती दर्शवत आहेत आणि आपण लाईव्ह स्क्रीनलाही नुकताच कोंडा ब्रोच्या मार्फत आपण इथून मात्र पाहिलं. चांगले टेक्निकल ऑपरेटर आमचे साई कृष्ण जे आहेत, त्यांच्या मार्फत आपण सध्या तरी पाहत आहेत. खरं नावाचं आम्हाला आज त्यांचं माहिती पडलं आणि चांगलं टेक्निकल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. आणि जेव्हा जेव्हा शेलार नगरीमध्ये स्पर्धा असते तेव्हा प्रिन्स मुईच्या मार्फत साई कृष्ण असू द्या, त्याच्यानंतर भावेश असू द्या आमचे, त्याच्यानंतर कॅमेरामॅन चिपा आणि दुसरे कॅमेरामॅन आमचे गौरव हे सातत्याने पोहोचत असतात. चिपाची एक वेगळी खासियत आपण इथे मात्र पाहत आहे. ऑन साईडला बिरगाव दिले गेले या चेंडूला, सिंगल अंकित होती. दुसऱ्या धावेचा प्रयास होता, ऐन मोमेंटला एक धाव थांबवण्याचा प्रयत्न सध्या ते इथून मात्र केला गेला होता, पण त्याच्यानंतर पूर्णत्वात नेत असताना या 2 धावा इथून मात्र आपण पाहत आहे. धावसंख्या 11. मित्रांनो, यानं काय होणार नाही. गतवर्षी जर का आपण बघितलं तर त्या शाळेच्या इकडे आपल्याला एक बँड सुद्धा पाहायला मिळाला होता. एक वेगळं क्लायमेट त्यांनी बनवलं होतं, एक वेगळं वातावरण त्यांच्या मार्फत इथून आपल्याला पाहायला मिळालं होतं. शेलारकर आहेत, कधी काही घडू शकतं. आयोजनामध्ये म्हटलं कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाहीयेत. सध्या तरी आपण पाहताय निर्धाव फकी डॉट बॉल या स्पर्धेकरिता खूप सारे विशेष सहकार्य आपण पाहताय. श्री ज्ञानेश्वर किसन भोईर स्टँड आणि श्री विनोद अरुण भोईर स्टँड आपण इथून मात्र पाहिलंय. सुजित तात्या शेठ या नावाने ज्यांना प्रसिद्धी मिळाली आहे त्यांचंही स्टँड आपण पाहताय. माजी क्रिकेटपटू संतोष बामा भोईर स्टँड आपण इथून मात्र पाहिलंय. त्याच्यानंतर निलेश भगवान सांबरे साहेब स्टँड आपण इथून मात्र पाहिले. निलेशजी गुरव साहेब स्टँड आपण इथून मात्र पाहिलंय. त्याच्यानंतर आपण पुढचं स्टँड जर का बघितलं तर मान्यता वॉटर सप्लायर्सचं आपण हे पाहिलंय. खेळाडू कक्ष आपण इथून मात्र पाहिलंय. त्याच्यानंतर आमचं कॉमेंट्री बॉक्स, ओ हो स्ट्रोक चांगला आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं बटन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आमचं कॉमेंट्री बॉक्स जे आपण जर का बघितलं तर स्वर्गीय संगीता विलास साळके स्टुडिओ आपण इथून मात्र पाहिलंय, जो सातत्याने या स्पर्धेकरिता असतो. त्याच्यानंतर आमचं भावेशलाही आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर जय बजरंग पॉवर शेलार चषक आयोजक अमित शेलारकर आणि तो आमचं VVIP डाईस आणि त्याच्यावर बसलेले सगळे मान्यवर आपण पाहत आहे. आणि अनेक स्टँड. त्याच्यानंतर आपण पुढील स्टँडच्या दिशेने जाणार आहोत. स्वर्गीय यशवंत स्टँड खेळाडू कक्ष आपण इथून मात्र पाहत आहे. थोडंसं झाड मध्ये आहे त्यामुळे आम्ही आपण पाहू शकत नाहीयेत. कुंडासकर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक मान्यवरांचे फ्लेक्स. आणि त्याच्यानंतर शेवटचा स्टँड ही आपल्याला मी तुमच्यापर्यंत जरूर पोचवीन नक्कीच. यावेळेस आपल्याला इथून मात्र निर्धाव स्वरूपातल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. षटक संपल्यानंतर आपण षटक संपलंय क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 11. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं कॅमेरामॅनला विनंती असेल जे शाळेच्या जवळचं शेवटचं स्टँड आहे ते एक आपण एकदा दर्शवायचं आहे. नक्कीच सिव्हिल इंजिनियर स्टँड आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर दर्शन भोईर स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला आता मात्र 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे अर्थातच 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 36 धावा संख्येची आवश्यकता. हो, पहिल्याच बॉलवर इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. सुजित तात्याशेठ पाटील स्टँडच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे षटकार ठोकणं अनिवार्य असणार आहे. पहिल्या चेंडूवर थोडस आपल्याला एक वेग चित्र पाहायला मिळालं. अजूनही 5 चेंडूचा काही शेष आहे आणि विजयाकरिता 36 धावा संख्येची आवश्यकता. मेस्ट्री गोलंदाज दर्शनला इथे मात्र आमंत्रित केले गेले. त्याच्या मार्फत व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहिलाय. 12 अंकावर धावफलक. विजयाकरिता आता मात्र 5 चेंडू आणि 35 धावा संख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. हो, यावेळेस थांबा दर्शवलं गेला. बॅट कदाचित आमच्या खेळपट्टीला थोडीशी
आपटताना किंवा टच होताना पाहायला मिळाली. तसं काहीच चित्र आपण इथून मात्र पाहिलंय. 4 चेंडू विजयाकरिता 35 धावसंख्येची आवश्यकता असताना उडवल्या गेले चेंडूला दिशा दर्शवणारा फटका, षटकार साधावा. तीन चेंडू 35 धावा संख्येची आवश्यकता. हे फटके जर का आधी आले असते तर कदाचित कुंडासकरांना एक वेगळा सामना पाहायला इथून मात्र मिळाला असता. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 सिक्सर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तिसराही बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे आणि या क्षेत्ररक्षण होईल. परतावं लागेल तंबूच्या इथून मात्र आश्रयाला. चला औपचारिकताचा एक चेंडू इथून मात्र शेष राहतोय आणि त्याची पूर्तता आपण करायची. चला टीम कवाड आपण त्वरित यायचं नाणेफेक करण्याकरिता. चला जा त्वरित फलंदाज थोडस धावत जा. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे. आणि सामना विजयशी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम कोहली आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातं दक्षातला. विनंती असेल कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्याकरिता इथं मात्र यायचंय. चला टीम कोहली आणि पी स्पोर्ट्स कबड आपण यायचंय. तुर्तास आम्ही थांबतोय. आपण नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग पावर शेलार. आयोजक आम्ही शेलारकर. हा चषक आपण इथं मात्र पाहायचा आहे. आम्ही तुर्तास थांबतो. आजच्या दिवसातून बोलताना काही चुकी झाली असेल तर मी हात जोडून आपली क्षमा मागतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतोय. तुर्तास थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जी भोईर आणि योगेशजी वारगडे साहेबांना विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता यायचंय. टॉस केला जाईल. कोणी संघ कॉल देत आहेत आपण कोणी संघ इथून मात्र कॉल देताना पाहायला मिळतात. आम्ही शेलारकर असं कॉल आलं आणि जय बजरंग शेलार आपण पाहताय चषक. काय निर्णय असेल विकी? बॅटिंग त्वरित बॅटर पाठवून द्या आणि कोणी संघ आपण